त्या कलेच्या माध्यमातून त्या कलापथकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। एवढं सांगितली तो माय बापो, जेवढं सांगितलं तेवढंच कमी आहे। या मानव धर्माचे सद्गुरू सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक महानतेगी बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच या गावचे ज्यांनी आपल्या कलेच्या भरोशावर अख्खा महाराष्ट्र गाजविला, आपलं नाव रोशन केलं, सुभान शाखेचे वस्ताद आमचे गुरुवर्य महाराज बाबूरावजी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं, या गावच्या ग्रामवासियाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या माझ्या मायबापा। एवढंच नाही तर या गावाचं नाव आजही मुंबईच्या तक्त्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केलं असेल। शाहिरी क्षेत्रामध्ये कित्येक तरी असे शाहीर बनून गेले, कलगी, तुर्रा, निळा निशाण, तिरंगा। पण आजच्या पिढीमध्ये नाव तरुण शाहीर बनून गेले आणि मुंबईच्या तक्त्यावरती आपलं नाव रोशन केलं। एवढंच नाही, 1 लाखाचं ज्यांना पुरस्कार मिळालं राज्य शासनाकडून, असे माझे मोठे बंधू सुभान शाखेचे शाहीर मुकेश भाऊ देशमुख। एवढंच नाही तर गराडा गावामध्ये असे कितीतरी शाहीर होऊन गेले, कलाकार होऊन गेले सुभान शाखेचे। मी त्यातलाच गराडा गाव रत्नाची खान, मी तुमच्याच रक्तातला। या छोट्याशा कलाकाराला आज मला तर काही लोक ओळखतच असतील मी कोण आहे म्हणून, पण मला कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिलं माझ्या सुभान शाखेचे या गावचे परमात्मा एक सेवक सेविका बालगोपाल आणि माझे ज्येष्ठ मार्गदर्शक हलमानेजी, बरोबर आहे ना, यांचे सुद्धा सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो। सगळ्यांसाठी एकदा ताली होऊ द्या। आणि माझ्या गायन कलेच्या माध्यमातून, माझ्या बोल भाषामधून काही चुकामुका घडून आल्या, माझ्या कलाकाराकडून काही चुकामुका घडून आल्या तर भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो, महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो, येथे बसलेल्या सर्व सेवक सेविका बालगोपालांना माफी मागतो, माझ्या वस्तादांना माफी मागतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। नमस्कार, नमस्कार, नमस्कार। वंदन गीत सादर करतो आणि लगेचच कलापथकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि 2 कडव्याचं वंदन गीत सादर करतो। गाण्याला घेतलेली तर्ज आहे, ये है कलिया है चौबारा, यहाँ आना ना दोबारा, अब हमको परदेसी
तेरा यहाँ कोई नहीं, तेरा यहाँ कोई नहीं, तेरा यहाँ कोई नहीं, तेरा यहाँ कोई नहीं। या पंचावरती म्हणून मी त्याला सुरुवात करतो. काय म्हणतो? माझ्या वंदन हे कोणाला, बाबा हनुमानजीला. माझ्या वंदन हे कोणाला, बाबा हनुमानजीला. बाबा तुमचे वचीला, न सर्व सेवक केला, सर्व सेवक केला, सर्व सेवक केला, सर्व सेवक केला. माझे वंदन हे कोणाला, बाबा हनुमान दिला. माझे वंदन हे कोणाला, बाबा हनुमान दिला. बाबा तुमचे वचीला, सर्व सेवक केला, सर्व सेवक केला, सर्व सेवक केला, सर्व सेवक केला. माझे वंदन हे कोणाला, भगवान बाबा हनुमानजीला. दुसरं वंदन करतो कोणाला, महंत त्यागी बाबा जुमदेवजीला. आणि वंदन करतो या सर्व सेवक जनाला. कशासाठी? कारण आजची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. आजची या आपल्या मानव धर्मामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आज कोणी कोणासोबत बोलायला सुद्धा तयार नाही. आज कोणी कोणासोबत नमस्कार घ्यायला सुद्धा तयार नाही. एवढंच नाही, आपण एका भगवंताचे सेवक आहोत. एका भगवंताच्या चर्चा बैठकीमध्ये म्हणा की भगवत कार्यामध्ये म्हणा, हवनामध्ये म्हणा, जाण्यासाठी सुद्धा तयार नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून माझ्या मायबाबा एवढं नाही, लाखनी तालुक्यातली गोष्ट आहे. दोन सख्खे भाऊ, मोठ्या भावाची ती त्यागाची अवल कार्य होती. लहान भावाला आमंत्रण केलं. मकान एक, दरवाजे दोन, छप्पर एक. जेव्हा मोठ्या भावाला आमंत्रण, लहान भावाला आमंत्रण केलं, बाबा रे म्हणे माझ्या निवासस्थानी होते हवन कार्य त्यागाचे, हवन कार्याला उपस्थित राहशील. तेव्हा त्याच्या लहान भावानं मोठ्या भावाचे शब्द ऐकलं आणि ऐकता बरोबर आपल्या कार्यकर्ता गुरुजीकडे गेला, मार्गदर्शकाकडे गेले आणि म्हणावं लागले, काकाजी माझ्या भावानं मला आमंत्रण केलं, म्हणे उद्या त्याची त्यागाची हवन कार्य आहे, तर मी त्या हवनाला उपस्थित राहीन का जी. त्यावेळेस त्या मार्गदर्शक काकाजींना त्यांना प्रश्न केला, बाबा रे म्हणे तुला हवनाकरता जाण्यासाठी मनाई नाही, पण तो कोण्या ठिकाणातला आहे. प्रश्न केला त्याला, तू कोण्या ठिकाणातला आहे. त्यानं सांगितलं, त्या शेवटानं सांगितलं का तो गराड्याचा आहे की मालेगावचा आहे का छपाड्याचा आहे. ऐकता बरोबर मार्गदर्शक काकाजीने म्हटलं, बापू म्हणे हवनामध्ये जायचं नाही, हवनामध्ये जायचं नाही. सख्य भाऊ तेव्हा ज्या दिवशी हवन कार्य, उद्या हवन कार्य, सकाळ झाली, आंघोळ वगैरे केलं, लहान भावाला विनंती केलं
आणि आपल्या पत्नीला धरून आपल्या सासूरवाडीला निघून गेला. तर मला म्हणायचं माझ्या माय बाप ज्या ठिकाणी हवन कार्य होती त्या सेवकाला आमंत्रण केलं तर त्याला स्वतःच्या नावाचं हवन घडवलं का एका भगवंताच्या नावाचं हवन घडवलं? भगवंताच्या नावाचं. मग त्या मार्गदर्शक काकाजीनं त्या सेवकाचा विरोध केला की त्या भगवंताचा विरोध केला? भगवंताचा विरोध केला. ज्या महापुरुषापासून आज आपण सुखमय जीवन जगत आहोत, आपल्याला सुखमय जीवन जगण्याची संधी मिळालेली आहे, त्या महापुरुषाच्या विचाराला जरी आपण विरोध केलं तर शेवट काय होईल माझ्या मायबापू? म्हणून माझी 10 बोटाची विनंती आहे, या ठिकाणी बसलेले माझे रक्ताचे माझ्या घरचे, मी तुमचा एक मुलगा आहो, तुमच्या रक्ताचा आहो, म्हणून मी अशी विनंती करतो की हे विचार आपल्यामध्ये येऊ देऊ नका. म्हणून मी काय म्हणतो ऐका. बाबा के अदालत में गवाह नहीं लगती,